अहो काय मध्येच कशाला गाडी थांबवायला सांगितली? बेल काढा. काय झालं? बेल काढा पटकन गाडीचा. दार उघडा, दार उघडा. दरवाजा उघडा. स्वानंदी मॅडम, रोहनच्या ताई, रोहनच्या ताई, स्वानंदी मॅडम. रो आपण विलावर पोहोचलो ना की रात्री मस्त डिनर प्लॅन करूया. ओके. आय एम सो एक्साइटेड. आणि मग त्यानंतर आपण तिथून असा हळूच चटकूया आणि आपला कॅम्प फायर करूयात. ओके? हाऊ एक्साइटिंग. हो हो ऐक, आपण जाऊयात, पण मला सांग, आपण सगळे इथे आलोत ना, का मग असं जर नंदूताई आणि समर सरांना सोडून आपण टाइम स्पेंड केला तर ते त्यांना आवडेल का? त्याला काहीच प्रॉब्लेम नसणार आहे. हे बघ, तू ना उगाच प्रेशर घेतोस. मी पिंट्या दादाला चांगली ओळखते. ओके? तो अजिबात नाही नाही म्हणणार. हे बघ, आणि त्यांना सुद्धा थोडा टाइम मिळू दे ना एकट्याला. त्यांच्यामध्ये पण थोडंसं लवी डवी वातावरण क्रिएट होते. ओके मॅडम, ओके फाईन. स्वानंदी मॅडम, स्वानंदी मॅडम, स्वानंदी मॅडम, स्वानंदी मॅडम. हो रोहनच्या ताई, स्वानंदी मॅडम उठा प्लीज. रोहनच्या ताई उठा, उठा उठा. मी 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 उठा. या 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 उठा. बरं वाटतं का तुम्हाला? या. की मेले का दोघं? निदान दोघांपैकी एक तरी मेलं का? मोठा राडा झालाय साहेब. नख सुद्धा वाचायचा चान्स नाहीये. दोघही ढगात. फोटो दाखव. कसले फोटो? ऍक्सिडेंटचे, डेड बॉडीजचे. साहेब, अहो ऍक्सिडेंट झाल्यावरती आम्ही तिथे फोटो काढत बसलो असतो तर आम्हाला कोणी पाहिलं असतं तर नाही. प्रॉब्लेम तुम्हाला पण आणि आम्हाला पण. फोटो कसे काढत बसणार तिकडे? मग आत्ता जाऊन फोटो काढ. आत्ता आता कसं जाऊ? कसंही जा, धावत पळत, रिक्षाने, डॉक्टर म्हणून, पत्रकार म्हणून, काहीही कर, पण फोटो जा आणि काढ. मी फोटो बघितल्याशिवाय विश्वास ठेवणार नाही. मी आणि पत्रकार साहेब, कोणत्या अँगलने पत्रकार वाटतो मी? हे बघा, उद्या पेपरात बातमी येईल तेव्हा सगळ्यांनाच कळेल आम्ही आमचं काम चोख केलेलं आहे आणि त्या कामाचे आम्हाला चोख पैसे पाहिजे, तेही आत्ता. नाही देत जा, चल. साहेब, ट्रक पार्किंगलाच उभा आहे. तुम्हाला पण मुंबईला जायचंय ना? साहेब, हे त्या ट्रकवाल्याचं भाडंच जाईल. पेपरात बातमी वाचली, मग बाकीचे पैसे. कळलं? आता निघा आणि तोंड आहे ना. पैशाचं बघा जरा. आणि नाईस. माझा पण घे. हे जास्त टेस्टी आहे. रिली? येस. रो यार, पाऊण तास झाला, अजून कसा पोहोचला नाही पिंट्या दादा? हो ग. ऐक ना, तू त्यांना आपण इथे हॉल्ट घेतलाय याचा मेसेज केला होतास ना? ऑफकोर्स, तेव्हाच केला मेसेज मी. हे काय? हे बघ. पोचायला हवे होते ते एव्हाना. ओ माय गॉड. रो, त्यांना मेसेज पोहोचलाच नाहीये. म्हणजे मेसेज पोहोचला नाही म्हणून ते पुढे तर निघून गेले नसतील ना? नाही नाही नाही, असं नाही वाटत मला. थांब, मी त्यांना फोन ट्राय करतो. एक सेकंड. गॉड. थांब. काय लागतोय? फोन लागत नाही यार त्यांना. आय मीन नेटवर्क नाही आहे त्यांना.
रोज दुसरीकडे कुठे थांबले नसतील ना ते? नाही नाही, असं नाही वाटत मला. असं काही असतं तर कळवलं असतं ना त्यांनी आपल्याला. हो गॉड, आता मला हळूहळू टेन्शन यायला लागलंय. काय ऐका धीरा, तू टेन्शन नको घेऊस. मे बी ते फोटो वगैरे काढायला थांबले असतील कुठेतरी. पिंट्या दादा आणि फोटो हा, इम्पॉसिबल आहे. मग एक काम करू, आपण त्यांना फोन ट्राय करत राहूया. या सरप्राईज माय फूट. तुला कल्पना आहे का तू काय केलंयस त्याची? अगं, आजी बरी आहेस ना मल्लिका? कोणावर चिडलेस एवढी? हा ते हा फोन आला होता ते निलिमा माझी मैत्रीण तिचा फोन आहे. बघा ना सांगितलेली कामं नीट नाही हो करत. कोणी दिलेली कामं? तू. अगं मग ती कामच नीट नसतील म्हणून ती मी नीट केली नसतील ना. काय आई, मी किती सगळं नीट करायचा प्रयत्न केला ना तरी समोरच्या माणसाला जर अक्कल नसेल ना तर काय करणार? म्हणजे कोण? निलिमा, ती तुझीच मैत्रीण. हो, असंच करते नेहमी. एक काम नाही धड करत हो आणि मग मग कारण देत बसते. अगं काय झालं एवढं? ते नाही म्हणजे इतकं काही सिरियस नाही आहे ते. असं आपलं मी आलेच मी. हा